नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पचन संस्थेवर वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्टमक आणि पॅन्क्रियास कोणकोणते एन्झाईम रिलीज करते. तर स्टमकला मराठीत आपण जठर किंवा अमाशय असं म्हणतो. तर हे बघा, हे स्टमकचं स्ट्रक्चर आहे, याला पोट सुद्धा म्हटलं जाते. तर हे कोणकोणते एन्झाईम रिलीज करते? पेप्सिन, जे की प्रोटीनचं पेप्टाइडमध्ये ब्रेकडाऊन करते. दुसरं आहे गॅस्ट्रिक लायपेज, जे फॅटचं ब्रेकडाऊन करते. आणि ह्या दोघांना व्यवस्थितरित्या कार्य करण्यासाठी HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडची आवश्यकता असते. त्यानंतर आहे पॅन्क्रियाज म्हणजे मराठीत होते साधू पिंड. तर पॅन्क्रियाची दुसरी सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे पॅन्क्रियाज आहे. हे कोणकोणते एन्झाईम रिलीज करते? अमायलेज काय करते? कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करते सिंपल शुगरमध्ये. दुसरं आहे लायपेज, ते काय करते? फॅटचं ब्रेकडाऊन करते ग्लिसरॉलमध्ये. त्यानंतर तिसरं आहे प्रोटीएज, त्याला ट्रिप्सिन म्हटलं जाते, ते ब्रेकडाऊन करते प्रोटीनचं पेप्टाइड्समध्ये सिंपल अमिनो ॲसिड्समध्ये. चौथा आहे न्यूक्लियस काय करते? जे न्यूक्लिक ॲसिड आहे DNA RNA इंटू न्यूक्लिओटाइड्स, मग त्याचं ब्रेकडाऊन हे काम करते. तर पॅन्क्रियाज आणि स्टमक हे दोन कोणकोणते एन्झाईम रिलीज करते ते आपण बघितलं. तशा तऱ्हेने तुमचा 1 मार्क फिक्स झालेला आहे. थँक्यू.